नमस्कार मित्रांनो. मी सौमित्र घोटीकर. निवडक उद्यमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. निवडक उद्यमीचा हा पॉडकास्ट क्रमांक 3 ऑफिशियल असं म्हणता येईल. निवडक उद्यमी म्हणजे काय आहे हे थोडक्यात जरा जाणून घ्यायला तुम्हाला निश्चित आवडेल. तर मी फक्त काय करत नाही, साईटवरच माहिती वाचतोय. मी तुम्हाला ते पटकन लक्षात येईल. तर निवडक उद्यमी हा एक निवडक उद्यमी मंडळींचा ग्रुप आहे. उद्दिष्ट असं आहे की व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं. आणि खास करून मराठी समाज जो आपण समजतो की जरा थोडासा अग्रेसर कमी आहे व्यवसाय, तर त्याला एक रेडीमेड रेफरन्स मिळावा, ज्ञानाचा रिसोर्स मिळावा. याचा अर्थ असा नाही की फक्त मराठी समाजाकरताच ग्रुप आहे, असं मात्र नाही. कार्यपद्धती आणि सभासदत्वाबाबत जर बोलायचं तर 11 डिसेंबर 2023 निवडक उद्यमी ग्रुपला 4 वर्ष पूर्ण झाली. आता दर शुक्रवारची झूम मीटिंग व्हायच्या ऐवजी तुम्हाला एक पॉडकास्ट ऐकायला मिळेल. विषय अर्थातच विविध असतील. साधारणपणे रात्री 10 ते 11 या वेळेत हे पॉडकास्ट रिलीज केले जातील. त्यामुळे निवडकच्या YouTube प्लेलिस्टला तुम्ही सबस्क्राईब असा. हा जो व्हिडिओ पाहत आहे त्याच्याखाली सबस्क्राईबचं बटन असेल, ते जरूर दाबा. आणखीन बेल आयकॉन जर तुम्ही प्रेस केला तर तुम्हाला एकही त्यातलं नोटिफिकेशन मिस होणार नाही याच्याबद्दल. तिथून तुम्हाला यात भाग घेता येईल पॉडकास्टवरून, त्याच्यातनं YouTubeमधनं. आणि शिवाय पाठोपाठ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरील चर्चा मात्र सतत सुरू राहते. ह्या व्हॉट्सअप ग्रुपची वार्षिक वर्गणी आहे, मेंबरशिप आहे, ₹3,540. आपले बदल घडायला आजूबाजूला तशा मानसिकतेचे लोक असावे लागतात, यावर जर आपला विश्वास असेल तर निवडक उद्यमी हा अत्यंत योग्य, फक्त निवडक उद्योजकांचा समूह आहे. काही प्राथमिक बाबींची पूर्तता केली की सदस्य होता येतं. त्याकरिता निशांत यांना तुम्ही त्यांचा नंबर दिसतो त्याच्यावर फोन करा, किंवा मला 9850 9971110 या नंबरवरती फोन करा. मी शेवटी पण तुम्हाला सांगेनच नंबर याचा. तर तुम्ही नंबर नोट करून ठेवा. आणि शिवाय आम्ही अजून एक गोष्ट निवडकवरती करायला सुरुवात केली, ते म्हणजे उदयोन्मुख उद्योजकांना समुपदेशन. यात एक सेशन विनामूल्य असेल, तुम्हाला माहिती घेता येईल. तर पुढे मात्र तुम्हाला वर्षभर मेंटरिंग हवं असेल तर फक्त निवडकची मेंबरशिप इतक्या माफक दरात हे करता येईल. हे कसं होईल? तर जो उद्योजक आहे, ज्याला व्यवसाय चालू करायचा आहे, त्याने त्याचा प्रश्न जो ग्रुपवर आम्ही पोस्ट करू, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती. आणि इथे जे 15 ते 20 लोक, जे एक्सपर्ट्स आहेत, व्यावसायिक लोक, 4-4, 5-5 वर्ष अनुभव घेतलेले असे सीझन लोक आहेत सगळे. तर याच्यापैकी ते मतं देतील. शिवाय तुम्हाला एक कॉल पण नंतर घेता येईल. अशा प्रकारचं हे निवडक उद्यमीचं आमचं स्वरूप आहे. शिवाय निवडक उद्यमी तुम्ही फेसबुक ग्रुप पण बघू शकता. NU पुणे नावाने फेसबुक ग्रुप आहे. facebook.com/ मला वाटतं ग्रुप्स आणि न्यू पुणे असं बघायला लागेल तुम्हाला. तर त्याच्यावरती तुम्हाला मोफत विनामूल्य ग्रुप आहे तो. त्याच्यावरही तुम्हाला जॉईन होतं. आता आजच्या विषयाकडे थोडंसं वळूया, की हे पॉडकास्ट काय आहेत आणि काय नाही. आम्हाला साधारणपणे जाणवलं की एक 3 स्तरांवरती सतत उद्योजकाला माहिती यावी लागत असते. ती म्हणजे मार्केटिंग एक विषय आहे. नंतर मानसिकता आपण म्हणतो व्यवसायात, आणखी फायनान्शियल म्हणजे नफ्याकडे जाणं उद्योग. तर इथे सतत आपण काय म्हणतात त्याला, प्रेरित राहायला पाहिजे आणि शिक्षित राहायला पाहिजे. हा याच्यावरती उद्देश आला. योगावर मी एक परवाच पुणे मॅनेजमेंट असोसिएशनमध्ये एक छोटंसं एक सेशन अटेंड केलं. प्रमोद जैन म्हणून आहे. तर ते सांगत होते. मी ती फार आता लांबून लावणार नाहीये, परंतु त्यांनी काही काही गोष्टी सांगितल्या हे तुम्हाला सांगतो, की एबिटा हे आपल्या माहिती नसेल. EBITDA म्हणजे प्रत्येक व्यवसायाचा एबिटा आपल्याला काढता येतो. तो आपण जर रेग्युलर काढत राहिलो तर आपण आपला व्यवसाय नफ्यात आहे की नाही हे पाहू शकतो. त्यांनी दुसरी गोष्ट पण छान सांगितली. ती दुसरी गोष्ट त्यांनी याची सांगितली, की जर तुमचा सॉरी व्यवसायाचा प्रमुख जे पर्पज आहे ते व्हॅल्यू क्रिएशन, म्हणजे तुम्ही अजून जास्ती चांगलं जग कसं करू शकताय त्या त्या व्यवसाय करता, कस्टमर करता किंवा काय. आणि याच्याकरता एक तर व्हॅल्यू क्रिएशन म्हणजे बहुमूल्य. आपण आपण मागदा चर्चा केली होती निशांत त्याच्यावरती, की माझा व्यवसाय जास्ती व्यापक कसा करता येईल आणि अर्थपूर्ण कसा करता येईल असं म्हणूया आपण थोडक्यात. समोरच्या माणसाकरता काहीतरी. तर ते जर तुम्ही करत असाल, त्यातनं काहीतरी मूल्य प्राप्त म्हणजे करत असाल, त्यातनं काहीतरी निर्माण चांगलं करत असाल तर चांगलं. पण जर नफा मिळत नसेल तो उपयोग नाही. आणि नफा मिळवत आहे आणि जर व्हॅल्यू मिळत नाही माणसाला तरी उपयोग नाही. ही गोष्ट मला खूप छान शिकायला मिळाली. अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली, की फायनान्स हे अजिबात अवघड प्रकरण नाही. फायनान्स हे अतिशय सहज सोपा विषय आहे. सगळ्यात कमीत कमी अडाणीतल्या माणसाला कळतो म्हणजे पैसा कळतो. तर त्यामुळे व्हॉट फायनान्स शुड बी, इट शुड बी लाईक म्युझिक टू इयर्स असं त्यांनी सांगितलं. तर तुम्हाला संगीतासारखं वाटायला पाहिजे, इतकं तुम्हाला पटकन कळता यायला पाहिजे फायनान्स. तर ही पण गोष्ट महत्वाची. आणि त्याच्याकरता लागणारी मानसिकता कशी जोपासायची. आणि मार्केटिंग, बेसिक मार्केटिंगमध्ये सुद्धा आपण कमी पडतो बरेच वेळेला, हे जाणवलं आम्हाला. तर याच्या भोवती आपले फिरत राहणार आहेत.
सध्या मी आणि निशांत तुम्हाला दिसतंय बाजूला. निशांत आणि आम्ही जवळ 4 वर्ष हा ग्रुप चालवतो. तर निशांत ते सगळं कंटेंटचं प्रत्यक्ष काम पाहतात. अ, विषय आम्ही दोघे मिळून ठरवतो वगैरे वगैरे. तर त्या ह्या पहिल्या चरणात पॉडकास्ट असं ठरवलं की व्यवसाय सुरू करायच्या आधीच तो कसा छानपैकी व्हॅलिडेट करता येईल आणि तो एक उत्तम व्यवसाय कसा, त्याची पायाभरणी कशी करता येईल, म्हणजे एक चांगला व्यवसाय वगैरे याच्याकरता काय तयारी करायची, याच्याकरता आम्ही ही पॉडकास्ट करतोय. आणि पॉडकास्टमध्ये हे जाणीवपूर्वक हे बघितलं जातं की बरंचसं ज्ञान इंग्रजीमध्ये अडकून पडलेलं आहे. तर ते इंग्रजीतलं ज्ञान आम्ही मराठीमध्ये आणतोय. दुसरी गोष्ट अजून एक याच्यात जपतोय की कितीही व्हिडिओचा उल्लेख झाला तरी आम्ही व्हिडिओच्या प्ले करणार नाहीये. त्याचं कारण असं की त्याचं संक्षिप्त रूपात तुम्हाला काय शिकायला मिळेल हे आम्ही सांगतोय. आणि जमल्यास तुम्हाला त्याची ओरिजिनल व्हिडिओची लिंक जर मी काय बोललो अगदी वाटलं तर आम्ही तुम्हाला जरूर खालती सांगू. तुम्हाला अजून जर त्याच्याबद्दल उत्कंठा वाटली तर निशांत त्यांना त्यांच्या क्रमांकावरती 9892727445 या नंबरवरती निशांत त्यांना फोन करा, किंवा माझा मी नंबर तुम्हाला मागाशी सांगितला 9850997111. तर निशांत यांच्या व्यवसाय, माझ्या व्यवसायाबद्दल बोलायचं तर मी डिजिटल मार्केटिंगचा कन्सल्टंट आहे. आणि निशांत त्यांच्या व्यवसायात बोलायचं तर चेरी पिक बॅग्स म्हणून त्यांची कंपनी आहे. जवळपास 35 ते 40 वर्ष जुनी कंपनी आहे मुंबईतली. वडिलोपार्जित त्यांचा व्यवसाय आहे, बॅग्स मॅन्युफॅक्चरिंगचा मुंबईमध्ये युनिट आहे. निशांत त्यांना या व्यवसायाचा खूप व्यासंग आहे आणि छानपैकी व्यवसायाचे ते विविध विषयांवरती उत्खनन करत असतात. तर आजचा विषय काय आहे आणि कशा करता आहे हे सगळंच मी निशांत त्यांच्याकडे सोपवतो. कारण हे नाही की मला माहिती नाहीये, मला माहिती आहे चांगला विषय. परंतु या विषयाचं मराठीत त्यांनी खूप जास्त विचार केला. आम्ही मागे पण निवडक उद्यमीवरती याच्यावरती एक छोटासा पॉडकास्ट म्हणजे झूम मीटिंग घेतली होती. तर मी निशांत त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी, निशांत फक्त आपलं मला वाटतं आज थोडासा लॉंग चालू शकतो पॉडकास्ट थोडासा. हो, अगदी. मला वाटतं 40-45 मिनिटं आपलं चालू शकेल. कदाचित एक तासभर सुद्धा होईल. तर तेवढं जरूर लक्ष द्या आणि खूप कामाची आणि उपयोगाची वस्तू आहे. तर ओव्हर टू निशांत आवळे. थँक्यू. ओके. धन्यवाद. नमस्कार. मी निशांत आवळे. अ, आपण गेले म्हणजे पहिले 2 पॉडकास्ट आपण मानसिकतेबद्दल बोललो. हे आम्ही का करतोय? आम्ही तज्ञ नाही आहोत. आम्ही फक्त एक मीडिएटर म्हणून त्या प्लॅटफॉर्मकडे तुम्ही बघा. अ, मग मानसिकता व्यवसायाची आणि त्याच्यानंतर ओघाने येणारा विषय म्हणजे निशांत स्वभाव फक्त एक वैशिष्ट्य. मिनिट पॉज करूया. एकच हो. मिनिट पॉज करूया. प्लीज सुरू करा. हो. तर काही पहिले 2 पॉडकास्ट आपण मानसिकतेबद्दल बोललो. त्याच्यानंतर व्यवसाय करतानाची स्वभाव वैशिष्ट्य काय असावी किंवा काय आपण आपलं कॅरेक्टर बिल्डिंग त्याच्याबद्दल बोललो आणि त्याच्यातलाच एक पुढचं आपण आज जे बोलणार आहोत, विषयाचं नाव थोड्या नंतर सांगतो. पण जे बोलणार आहोत त्याला ना खूप धागेदोरे आहेत. ते वैयक्तिक आयुष्यातली उंची गाठण्यापासून व्यावसायिक आयुष्यातली उंची गाठण्यापर्यंत खूप आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे पॉडकास्ट थोडासा मोठा होऊ शकतो. आम्ही काही महत्वाचे मुद्दे मांडणार आहोत, काही टच बेस करू. त्याच्याबद्दलचे सर म्हणाले तसं आम्ही लिंक वगैरे देऊ आणि अगदीच कोणाचे नंतर प्रश्न असतील तर सुद्धा घेऊ. तर एक कन्सेप्ट बद्दल आधी सांगतो आणि मग आपण विषयाकडे येऊ. एक लहान मुलांसाठीचं एक मार्शमेलो टेस्ट म्हणून जर तुम्ही सर्च केलं गुगलला तर फार प्रसिद्ध आहे. ही काय आहे त्याच्याबद्दल सांगतो. मार्शमेलो टेस्ट एक सिंपल थॉट एक्सपेरिमेंट आहे की जिथे लहान मुलांना एका छोट्याशा रूम मध्ये बसवलं जातं. कॅमेरा आहे त्या रूम मध्ये, मुलांना माहिती नाहीये आणि त्यांना येऊन सांगितलं जातं की मार्शमेलो म्हणजे आपण बबल गम म्हणूया त्याला, सदृश्य वस्तू त्यांच्या समोर एका ताटात ठेवली जाते आणि त्यांना सांगितलं जातं की हे इकडे ठेवलंय, तुला पाहिजे तर तू खाऊ शकतोस, पण जर तू एक 15-20 मिनिटं नाही खाल्लंस तर तुला अजून एक मार्शमेलो मिळेल. आणि मॉनिटर होत आहेत ते, सिक्रेटली मॉनिटर होत आहेत मुलं काय बिहेव करतात वगैरे. व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, थोड्याशा गमती जमती पण आहेत, मुलांचं बिहेवियर समजतं त्याच्यावर. 7-8 मुलांची अशी टेस्ट केली जाते आणि ऍक्च्युली हा एक म्हणजे लार्जर ग्रुप ऑफ पीपल साठी हा एक एक्सपेरिमेंट फार पूर्वीपास झालेला आहे. लोकांचं मानसिकता आणि त्याच्यातून त्यांचं डोकावणारं स्वभाव वैशिष्ट्य ह्याच्याबद्दल. कन्क्लुजन सांगतो की काही मुलं लगेच खातात, काही हळूहळू त्याला चाटून बघतात, तुकडे खातात वगैरे वगैरे. आणि काही जण फार कमी लोक असतात की जे थांबतात आणि मग 20व्या 25व्या मिनिटाला त्यांना दुसरा मार्शमेलो मिळतो.
आता ह्याचा एक्स्ट्रापोलेट म्हणजे ह्याचं नंतर ह्याचा डायरेक्ट थेट त्याचा संबंध असा जोडला गेलाय की जे ते न खाण्याचं किंवा होल्ड करण्याचं कसब ज्यांनी त्या मोमेंटला दाखवलं लहान वयात, त्यांनी आयुष्यात सुद्धा काहीतरी करून दाखवलं. आणि काहीतरी करून दाखवलं म्हणजे नॉट लिटरली की पैशाच्या एककावर ते श्रीमंत झाले किंवा काही बिझनेस डेव्हलप केला. पण एकंदरच आयुष्यात काहीतरी सेन्सिबल म्हणा किंवा एक वैयक्तिक उंची त्यांनी गाठली, व्यवसाय उभा केलाच असेल किंवा ते नोकरी करताना पण रिस्पेक्टेबल पर्सनॅलिटी म्हणून ते ग्रो झाले. आणि ह्याचा थेट संबंध आहे. तर मार्शमेलो टेस्ट जी डिफाईन करते आणि जो आजचा विषय आहे त्याला म्हणतात डिलेड ग्रॅटिफिकेशन. आता डिलेड ग्रॅटिफिकेशनचं जर मराठी अक्षरशः भाषांतर करायचं झालं तर उत्स्फूर्त कृतीमुळे ताबडतोब मिळणारी जी बक्षिशी असते ते काही कालासाठी तरी टाळण्याचं मानसिक कसब. म्हणजे इथे मार्शमेलो टेस्ट मध्ये जेव्हा त्यांनी म्हटलंय तुम्हाला की तू हा एक दिलाय तू खाऊ शकतोस, पण जर तू 20 मिनिटं नाही खाल्लास तर तुला अजून एक मिळणार आहे. आता तो एक त्यांनी तिथे एक बक्षिसी देऊ केली आहे, पण त्याला स्वतःची इच्छा आहे की मला हे आत्ताच खाऊन टाकतो ना, कशाला मी वाट बघू दुसऱ्याशी वगैरे. आणि काही जण जेव्हा ते डिले करू पाहतात तेव्हा किंवा जमतं त्यांना त्याच वयात लहान वयात जेव्हा तुमचं काय असं कॅरेक्टर बिल्ड झालेलं नसतं आणि मग ते तुमच्या मनात असं येणे ते समहाव तुम्ही डेव्हलप करता आणि ह्याचा मग आयुष्याच्या वैयक्तिक उंची आणि व्यावसायिक उंची दोन्हीशी संबंध आहे. तर विषय आजचा असा आहे डिलेड ग्रॅटिफिकेशन. आणि डिलेड ग्रॅटिफिकेशनला ओघाओघाने जे पाठीला पाठ लावून येतं ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. म्हणजे मी ताबडतोब एखाद्या मानसिक किंवा भावनिक गोष्टीला बळी पडतो का किंवा मी त्याला अंतर देतो, ते मी टाळतो, मी सहजासहजी त्याला बळी पडत नाही. असा हा विषय आहे. आता ह्याला थेट उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे आता आपण सोशल मीडियाने ह्या सगळ्यात भर घातले, सगळ्यांना माहिती आहे की थम्सअप्स, लाईक्स, फोटो टाकले की मग त्याच्या व्हॅलिडेशनसाठी वाट बघायची वगैरे. आणि हे बऱ्याच वेळा बोललं पण गेलेलं आहे, प्रत्येक जण ह्याच्याबद्दल अवेअर आहे. तर ते उगाळत बसत नाही. पण ह्याला अजून एक पाठीला पाठ लावून देणारा अजून एक विषय ज्याच्याबद्दल निवडकमध्ये सविस्तर चर्चाही झाली होती की तो लोकप्रियतेचा सोर्स. हा, आणि तुम्ही व्यवसाय करत असताना किंवा तुम्ही अशा कुठल्या तरी व्यवसायात असणार, चित्रपट म्हणा हे ते, जिथे तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर आहात आणि ते इझिली लेव्हरेज होते. म्हणजे सोशल मीडिया थ्रू म्हणा किंवा कॅमेरा, चित्रपट, मालिका यांच्यातून तुम्ही लोकांपुढे येत आहे. आणि एक अशी ती गोष्ट होते जिथे लोक तुम्हाला चुकून माकून का होईना तुम्हाला आदर्श समजायला लागतात. आणि मग तुमचं वागणं असं आहे की ती तुमच्या व्यवसायाची गरज आहे की जिथे तुम्ही सतत कॅमेरा समोर दिसणं, सतत काहीतरी करणं, सतत तुमच्याबद्दलच्या गोष्टी चांगल्या रचून रोजी पिक्चर मध्ये सांगणं आणि लोकांना ह्याचं एक आकर्षण असतं. आणि हे आकर्षण असणं चुटकी बरोबर ह्या फुटपट्टीवरती डिलेड ग्रॅटिफिकेशन हा सब्जेक्ट बेस आहे. आणि मग त्याच्याने आपलं नुकसान काय होतं आणि धोके काय असतात आणि मग ते व्यवसायात कसे डोकावतात याबद्दल जरा आज आपण बोलणार आहे. तर सोशल मीडिया अविभाज्य भाग आहे कारण तो एक मेटाफर आहे ज्याच्या थ्रू आपण डिलेड ग्रॅटिफिकेशन समजून घेऊ शकतो. भले ते आजच्या आयुष्यात होतं, पण डिलेड ग्रॅटिफिकेशन आपल्याला कायम होतच. फक्त ही काही माध्यमं तयार झाल्यामुळे त्याची वारंवारता वाढली. म्हणून आपण सोशल मीडियाचं एक उदाहरण घेतोय. आता काही उदाहरणं मला डिलेड ग्रॅटिफिकेशन बद्दल द्यायची आहेत. रोजच्या जीवनातली देतो किंवा समजा गुंतवणूक हा विषय म्हटला फॉर एक्झाम्पल, थोडंसं ऍबसर्ड वाटेल पण मी पटकन तुम्हाला कनेक्ट करून देतो परत. हा सर काय बोलताय? थोडस मी एक त्याच्याबद्दल मराठीत मी गेल्या वेळी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला होता हा हा प्लीज त्याच्यामध्ये थोडस त्याच्यात मार्शमेलो टेस्ट विषयी जरा तपशीलवार दिलेलं आहे. बोला ना सर. तर ते जर आपण वाचला वाट- प्रयत्न तर हो त्याच्यावरती हो बेस्ड सगळं जे प्रिन्सिपल आहे बरोबर. मग फायदा होईल. मी परत सांगतो ते पुस्तक माझ्याकडे आहे, आत्म हम्म, सामर्थ्य हम्म. मंत्र प्रतिसादांचा, रविबाला काकतकर यांचं हे पुस्तक आहे. त्याच्यातलं एक 8 नंबरचं प्रकरण आहे, ते मनाचा संयम याच्या अंडर हे सगळं दिलेलं आहे. तर त्यात थोडासा 1-2 मिनिटं लागतील, 2-3 मिनिटं वाचायला. प्लीज. तर त्याच्यात दिलेलं आहे की स्टॅनफोर्ड विद्यापीठातील वॉल्टर मिशेल
या तज्ज्ञाने एक जगप्रसिद्ध प्रयोग केला. मुलांना लहान वयातच मनावरचा ताबा शिकवला गेला तर त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तो किती महत्वाचा आहे हे प्रयोगानेशी सिद्ध केले. 1970च्या सुमारास त्यांचा हा प्रयोग डिलेड ग्रॅटिफिकेशन, विलंब केलेला संतोष किंवा इम्पल्स कंट्रोल, दी मार्शमेलो टेस्ट या नावाने प्रसिद्ध आहे. एक खूप छान याचं मॅडमनी केलेला अनुवाद आहे, तो म्हणजे प्रबळ इच्छेने संयम. प्रबळ इच्छेने संयम असं केलं त्यांनी. तर वॉल्टर मिशेल यांचा प्रयोग असा होता की 4 वर्षे वयाच्या मुलांच्या एका मोठ्या गटाला बंद हॉलमध्ये बसवले गेले. त्यांच्यासमोर प्रत्येक मुलाला एक अशी मार्शमेलो म्हणजे स्पंजसारखी गोड रंगीत आकर्षक गोळी त्यांच्या समोर ठेवली. मुलांना त्यांनी सूचना केली की मी थोडा वेळ बाहेर जाऊन येतो, तोपर्यंत जी मुले मार्शमेलो खाणार नाहीत थांबतील त्यांना बक्षीस म्हणून प्रत्येकी 2 मार्शमेलो दिले जातील. ज्या कोणाला लगेच किंवा मी येईपर्यंत न थांबता खाण्याची इच्छा होईल त्यांनी ती परत खावी, पण त्यांना केवळ एकच मार्शमेलो मिळेल. बाहेर जाऊन परत यायला मिशेल यांना 15 मिनिटं त्यांनी घेतली. या मधल्या वेळात हाताच्या बोटावर मोजता येणे इतकीच मुले तग धरून बसली. या मुठभर मुलांना मिशेलने कबूल केल्याप्रमाणे 2 मार्शमेलोज दिल्या. बहुतेक मुलांना समोरचे मार्शमेलो खाऊन टाकण्याची इच्छा झाली. किंबहुना या प्रबळ इच्छेला ते बळी पडले. मनावर नियंत्रण ठेवण्यात ते यशस्वी झाले नाही. मुलांच्या नकळत प्रत्येक मुलाचे बाहेरून निरीक्षण केले गेले होते. काहींनी मार्शमेलो पटकन तोंडात टाकली. काही जण त्याकडे थोड्या थोड्या वेळाने बघत होते आणि मग काही वेळाने नंतर न राहून त्यांनी ते खाऊन टाकले. काहींनी तर ती खातात ते बघून खाऊन टाकले. काही मुलं मात्र मार्शमेलोकडे दुर्लक्ष करून आपलं मन इतरत्र रमवत होते. कोणी स्वतःच्या हाताच्या बोटांशी खेळत होते, कोणी जागच्या जागी चुळबुळ करीत होते, कोणी एकमेकांशी खेळायला लागली. मार्शमेलोकडे ते मुद्दाम बघत नव्हते असे नाही, पण सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 4 वर्षांच्या या मुलांनी एवढ्या लहान वयातही दुसरं काहीही न करता आपलं मन रमवलं. या सर्वच मुलांची मिशेलनी ही मोठी होळी होईपर्यंत निरीक्षण नोंदवली. हे निष्कर्ष खूप आश्चर्यकारक आहे. जी मुली समोर आलेला एक मार्शमेलो पटकन खाणारी होती, ती पुढे शाळा कॉलेजच्या दिवसांपासून व्यसने करणारी, लहान वयात गर्भधारणा झालेली, लैंगिक प्रबळ इच्छेला बळी पडलेली, आयुष्यात ध्येय, एकाग्रता, भावनिक समतोलाचा अभाव असलेली, गणित, भाषा इत्यादीमध्ये कमी गुण असलेली, आयुष्यातील कठीण प्रसंगाला धीराने तोंड देऊ न शकलेली अशी निघाली. त्यांचे मूल्यमापन त्यांचे शिक्षक आणि आई वडिलांनीही याच धर्तीवर केले. परंतु जी मुले 2 मार्शमेलो मिळवणारी होती, ती आयुष्य पुढे अनेक अंगांनी यशस्वी झाली. उद्योगपती, कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर, संतुलित विचारी, अभ्यासात हुशार असलेली मुले निघाली. त्यातली आश्चर्याची बाब म्हणजे या मुलांच्या घरची परिस्थिती, आई वडिलांचे संबंधही या सर्वाला कारणीभूत होते असे मिशेलने नोंदवले आहे. 2 मार्शमेलो मिळवू शकलेल्या मुलांच्या घरात स्थैर्य, भावनिक समतोलाचे वातावरण होते. तर वडील व्यसनी, आई आदळपट करणारी, कोणी घटस्फोटी असे पटकन गोळी खाणाऱ्यांच्या घराचे वातावरण होते. या प्रयोगाद्वारे इतर तज्ञांनी सुचवलेले मार्गही खूप उपयुक्त आहेत. मुलांच्या वाढीला पोषक वातावरणात पोषक वातावरणात घरात राहावे. मुलांच्या वाढीला पोषक वातावरणात घरात राहावे ही जबाबदारी पालकांनी घ्यावी. त्याचप्रमाणे फावल्या वेळात पालकांनी मुलांना हा आशिवाचा खेळ खेळू द्यावा. तुला हे मिळेल, परंतु थोड्या वेळाने असे सांगून त्याच्या मनावरचा संयम वाढवण्याचा सराव करावा. मला आत्ताच्या आत्ता दे म्हणून आदळपट करणाऱ्या मुलांना स्वतःच्या रागावर, प्रबळ इच्छेवर नियंत्रण आणणे या उपायांमुळे जमू शकेल. तुला मिळेल, पण थोड्या वेळाने, तोपर्यंत दुसरं काही कर. हे वाक्य खंबीरपणे पण शांत स्वरात म्हणत राहणे हे पालकांनी करावे. जीवनात एकूणच नकाराचा स्वीकार करण्याची क्षमता वाढणे खूप गरजेचे असते. तरुण वयातल्या मुलांना एखाद्या मुलीने दिलेला नकार स्वीकारतानाही तिच्या मताचा आदर करण्याचा संस्कार नकळत झालेला असतो. एखादे लहान मूल हट्ट करते, तेव्हा त्याचे लक्ष जर दुसरीकडे वळवले, तर त्याला त्या वस्तूचा विसर पडतो. मनावरचा संयम वाढवण्यासाठी मोठेपणीही आपण स्वतःचं लक्ष आकर्षक छंद किंवा ध्येयाकडे वळवले, की व्यसनांना आहारी जाणे आणि मोहांच्या क्षणावर मात करणे सोपे जाते. पुढचं जे कन्क्लुजन आहे ते मी नंतर वाचेन. म्हणजे हे संशोधन काय सिद्ध करतं. तर परत सांगतो की पुस्तकाचं नाव आहे, पुस्तकाचं प्रमोट करत नाहीये, पण सांगतो हे आवडलं कारण यांच्याकडून मी 9-10 वर्ष NLP शिकतोय. तर रविपाला काकतकर म्हणजे आत्मसामर्थ्य मंत्र प्रतिसादाचा म्हणून तुम्हाला नेटवरती आहे.
बुकगंगामध्ये आहे, उपलब्ध पुस्तक जरूर वाचा. अगदी अगदी. पुढे जाण्यापूर्वी काकतकरबाईंना नमस्कार. म्हणजे त्यांना एवढं आपण त्यांनी पॉडकास्टला डिटेलिंग. मी त्यांना विचारलेलं आहे हो, हो, हो. आणि त्यांनी होकार पण दिलेला आहे. तर या आठवड्यात मी तुमच्याशी सांगेन आणि त्यांच्यावरती लवकरच एक आपला पॉडकास्ट त्यांच्याशी होईल. हो. तर म्हणजे हे आता एवढं डिटेलिंग आहे म्हणून सुरुवातीला मी म्हटलं होतं की हे मल्टी थ्रेड आहे, याचे धागेदोरे एवढे आहेत की बिहेवियर वगैरे काय, मुलांना कसं रेज करणं, आणि हेच काही कोर मोटिवेशन्स आहेत. आपण सजीव म्हणून आपल्याला हेच हवं असतं की मुलांचं चांगलं शिक्षण हवं, आई वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष देता यावं, आणि हे नाही ते. आणि त्यामुळे हे लहान वयापासून जर आपल्याला डिस्टिल करता आलं मुलांमध्ये, तर नथिंग लाईक इट. आणि तेव्हा त्यांचं कॅरेक्टर बिल्ड होत असतं. त्यामुळे सुरुवातीलाच त्यांना एका योग्य दिशेकडे वळवता येतं. याचं एक छोटस एक्झाम्पल म्हणून सांगतो की गुंतवणूक, याच्याबद्दल मी लिहिलं होतं पूर्वी पण, की हा बराचसा तसा पॅसिव्ह जॉब आहे किंवा पॅसिव्ह सब्जेक्ट आहे. म्यूट असाल तुम्ही. नाही, चालू दे, हा, चालू दे. हो हो. तर इथे जसं आता मार्शमेलो टेस्ट म्हटलं, इथे व्यवहार ज्ञानाबरोबर भावनांवरती नियंत्रण पण गरजेचं असतं गुंतवणुकीत. थोडंसं ऍबसर्ड वाटेल पण हे कनेक्ट करतो. आता हे शॉर्ट ठेवायचंय कारण एकंदर विषय भरकटता कामा नये म्हणून सांगतोय की गुंतवणुकीत म्हणजे बरेच जणांनी ऐकलं असेल ट्रेडिंग वर्सेस इन्व्हेस्टिंग वगैरे. ट्रेड करून कोणी आयुष्यात श्रीमंत झालेलं नाही इतक्या वर्षात जगभर. इन्व्हेस्टिंग लॉंग टर्मच असतं, आणि लॉंग टर्म म्हणजे तुम्ही तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं, जे आता आपण सौमित्र सर म्हणाले तसं. तर रोज तुम्ही समजा जेव्हा मार्केटकडे किंवा CNBC बघत राहाल आणि ती स्क्रिप्ट रन होते, आणि मी विकत घेतलेली स्क्रिप्ट आज 2% वाढली, 5% वाढली, तर आपल्याला ना तिथे काहीतरी कृती करण्याचा मोह होतो. आणि अभ्यास असं सांगतो की म्हणजे 9 out of 10 टाइम्स तुम्ही तुमच्या अगेन्स्टच काहीतरी कृती करून बसता. तर 2-5% मूल्य वाढल्यानंतर जेव्हा आपण मूळ आपल्या भांडवलासकट जेव्हा तो स्टॉक विकून टाकतो आणि पैसे काढून घेतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण चक्रवाढ व्याजाने जी आपली संपत्ती निर्मिती झाली असते त्याला आपण फटका लावतो. आणि हीच ती ताबडतोब मिळणारी बक्षिसी आहे की ज्याच्यावरती आपलं नियंत्रण राहत नाही, आणि आपण एका प्रचंड संपत्ती निर्मिती प्रक्रियेपासून दूर राहतो. तर हे एक छोटंसं उदाहरण आहे. आपण आपल्या रोजच्या जीवनातलं उदाहरण घेऊया. आज सोशल मीडिया एवढा रॅम्पंट आहे की मूल जन्माला आल्यानंतर जेवताना मोबाईल शिवाय जेवतच नाहीये, हे आपण आता पाहतो. आता मी चूक बरोबरची फुटपट्टी लावत नाही. आपण आता त्या ऑरामध्ये जगतोय की जिथे तंत्रज्ञान, गॅजेट्स ही अविभाज्य भाग झालेली आहेत, आणि खूप प्रबळ इच्छाशक्ती लागेल त्या सगळ्यापासून लहान मुलांना परावृत्त करण्यासाठी. आणि काही काही पालकांचं नाईलाज आहे, कामाच्या ठिकाणी हेल्प असणं नसणं, मैदानच आहेत की नाही जिथे आपण पर्याय म्हणून मुलांना खरं तर सांगू शकतो की जाऊन मैदानात खेळ वगैरे. हा झाला मुलांच्या बाबतीत. पण अडल्ट मोस्टली सर, मुलं आपल्या आई वडिलांनाच कॉपी करत असतात. आई वडील पहिले आणि शेवटचे शिक्षक असतात. तर ते बघतात की कसं मल्टीटास्किंग होत आहे मोबाईलवर. माणूस चांगलं ते पण किशन, बघतोय की व्यवसायाबद्दल बोलूया ना आपण थोडं. व्यावसायिकबद्दल हा बोलूया. म्हणजे तिकडेच येतोय. तर होतंय असं की ह्या सगळ्यामुळे जे एक बिहेवियर डेव्हलप होत आहे ना सर, की मी काहीतरी फोटो टाकला, मग मी त्याची वाट बघतोय की मला लाइकिंग येतंय की नाही. मग ते नाही आलं तर मला अँझायटी क्रिएट होते वगैरे. हे अजून एक उदाहरण म्हणून, म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट बद्दल सांगितलं. हे एक रोजच्या जीवनातलं वागण्या बोलण्याचं, आणि याची सगळी पाळमुळं सर थेट तिथेच जातात ना. डिलेड ग्रॅटिफिकेशन आपल्याला जमत नाहीये, आपण त्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनला बळी पडतो. आपण कनेक्टिंग टू बिझनेस, आपण चमात पलियापिटिया म्हणून जे श्रीलंकन कनेडियन इन्व्हेस्टर बद्दल एक कार्यक्रम आपण पाहिला होता. त्याच्यात एक त्यांनी छान सांगितलंय. लोकांच्या माहितीसाठी चमात पलियापिटिया हे फेसबुकच्या फाउंडिंग कमिटी पैकी एक, ज्यांचा आता स्वतःचा सोशल कॅपिटल म्हणून अमेरिकेत व्यवसाय आहे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि कॅपिटल सर्व्हिसेस. त्यांनी त्यांच्या आयुष्यात म्हणजे फेसबुकच्या पहिल्या 6-7 जणांपैकी मार्क झकरबर्ग बरोबर मांडीला मांडी लावून काम करणाऱ्यांपैकी एक माणूस, त्याने त्याच्या आयुष्यात 3 किंवा 4 पोस्ट केल्या असतील फेसबुकवरती. आणि त्याचं स्वतःचं म्हणणं असं आहे की ह्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनमुळे सोशल फॅब्रिक एकदम
कसा पातळ झालाय. म्हणजे जेवणाच्या टेबलवरती एकत्र बसलो आहोत आपण, पण आपण एकमेकांशी बोलत नाही, तर आपली डोकी आपल्या मोबाईलमध्ये आहेत. आता तो म्हणतो की एकच डोकं दिलंय ना परमेश्वराने आपल्याला. जर तुमच्या इतर वागण्या बोलण्यातून तुम्ही ह्या ताबडतोब मिळणाऱ्या बक्षिसीला जर बळी पडत असाल, तर तुम्ही सस्टेनेबल लॉंग टर्म प्रॉफिटेबल बिझनेस कसा तयार करणार? म्हणजे कारण ते आता व्हॉट्सअपवर पण रिप्लाय झाले ना रे. जे हा ग्रुप्स असतात, हो काही लोक मला हे मिळालं, मी ट्रेनिंग घेतलं, लगेच तेव्हा तेव्हा त्याला व्हॉट्सअप, आणि आपण आपण वाट बघत बसतो की कोणी त्याला रिस्पॉन्ड केलेलं नाहीये, त्याच्यावरनं भांडण होतात व्हॉट्सअपवरती. बिझनेस ग्रुप्समध्ये, वैयक्तिक ग्रुपमध्ये झाली तर मी समजू शकेन, पण व्यवसायात मुळातच प्रगल्भता आपल्याला असते आलेली, आणि आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतो आणि व्यवसाय वगैरे असं आपण बोलतो. हे याच्याबद्दल थोडस आपण बोलायला पाहिजे. हो तर तेच आहे. म्हणजे तुम्ही जर तुमच्या डोक्यातच जर तुम्ही एखाद्या शॉर्ट टर्म गोलसाठी एवढे आतुर असाल, तर बिझनेस आपण सर बऱ्याच वेळेला की तो एवढे आपल्याला टक्के टोणपे खायला लागतात. मी काय म्हणतो, बिझनेस हे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, ह्या एका तत्वावरती चालतं की एवढे शिकण्यासारखं इतकं आहे, पण तुम्ही जरा जरी तुम्ही जर काहीतरी उथळ वागायला गेलात ना, तर तुमचं वेळ, पैसा, कष्ट या 3 गोष्टीमध्ये काहीतरी नुकसान होणार आहे. ह्या ज्या करन्सीज आहेत त्याच्यात, आणि ते डोळसपणे आपण बघत नाही आणि तरी सुद्धा करत राहतो. मग हे कॅरेक्टर बिल्डिंग कसं होणार की मला आता नाही मिळालंय, पण मला माहिती आहे की मी हे करत राहिलो तर लोकांमध्ये माझ्या प्रॉडक्ट बद्दलची अवेअरनेस क्रिएट होऊन, त्याच्या दर्जाबद्दलची माहिती होऊन, मी 5 वर्षांनी प्रॉफिटेबल होईन. प्रॉफिटेबल नाही, पण मला काहीतरी ट्रॅक्शन मिळेल. तुम्ही ते कसं कसं डेव्हलप करणार? जर तुम्ही रोज ह्या ताबडतोब मिळणाऱ्या बक्षिसीला एकाच लेन्स मधून बघताय, तर कॅरेक्टर डेव्हलप होत नाही. आपण अजून एक एक्झाम्पल घेतलं होतं तेव्हा, की दुःखाचं उदात्तीकरण. आता हे सगळे कनेक्टेड सब्जेक्ट आहेत. एक आपल्या इकडच्या महिला होत्या, त्यांच्या फेसबुकच्या पोस्ट तुम्ही तेव्हा बघितल्या असतात. थोडंसं काहीतरी अनफॉर्च्युनेट त्यांच्या आयुष्यात घडलं होतं. त्यांची मुलगी अपंग वगैरे. पण प्रत्येक ठिकाणी कुठल्या तरी एक्झिबिशनला त्यांनी स्टॉल लावला, मग तिकडे कोणीतरी, प्रत्येक ठिकाणी ते असं जाणवायला लागलं की आयुष्य खडतर होतं, ज्याच्यातून काही क्राईम करायचा प्रयत्न करतात आहे, पण ते ऍज अ भांडवल म्हणून विकण्याचा प्रयत्न चाललाय. प्रत्येक पोस्टचं जे मांडणी होती तीही अशी होती. आणि मग ते दुःखाचं उदात्तीकरण होण्याचा अजून एक धोका की फॉर एक्झाम्पल एका ह्याच्यात त्यांनी कोणतरी मराठीतला प्रसिद्ध अभिनेता त्यांच्या मुलीशी येऊन भेटला, बोलला, मग त्याचे फोटो काढून त्यांनी पाठवले, हे ते. हे काय चाललंय? हा बिझनेस नाहीये ना, हे मार्केटिंग म्हणता येईल का? तुम्ही सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करता. तर तुमचं प्रॉडक्ट सर्व्हिस वर्ल्ड क्लास आहे का वगैरे, हा जो कोर म्हणजे आपला एक गाभा असायला पाहिजे बिझनेसचा, ते नाहीये. तुम्ही मुलीच्या अपंगत्वाने काहीतरी सहानुभूती मिळवून विकू पाहताय. तुमचं तर जाऊ द्या, लोक ही तुमचं दुःख विकतायत, कारण त्यांच्यासाठी एक उदारमतवाद हा विकायचा भाग असतो. म्हणजे टिपिकली मी म्हटलं, मराठी प्रसिद्ध अभिनेत्याने येऊन तिची विचारपूस केली वगैरे. त्यांना माहिती आहे कॅमेरा आहे, मी असं कोणाच्या तरी अपंग व्यक्तीची विचारपूस केली की मी फार काहीतरी उदारमतवादी आहे, आणि मी एखाद्या उंचीवर पोहोचल्यानंतरही मी कसा जमिनीवरती आहे हे दाखवण्याचं माध्यम आहे ते त्यांच्यासाठी. तर हे लॉंग टर्म रेपरकेशन्स आहेत त्याचे. आणि ह्याच्यात आपण तेव्हा बोललो होतो की ह्याच्यात काय आहे की तुमचं लक्ष विचलित होतं. तुम्ही जर ह्याच्या मागे राहिलात. हा बोला ना सर. बोला बोला. त्याच्यात बोलत एक पंकज त्रिपाठीचं येतो ना हो आवाज. हो येत आहे. पंकज त्रिपाठीचं एक त्यांनी सांगितलं होतं हो की मध्ये एका व्हिडिओमध्ये मी यावेळी बोललो होतो की हल्ली मी असं मला वाटलं की मी अतिच साधेपणाबद्दल उगीच काहीतरी बडबड करतोय का काय. हो तर मी कसा डाऊन टू अर्थ हे दाखवायचा प्रयत्न तर होत नाही ना माझ्याकडनं, हे मी तपासतोय सध्या. म्हणजे आता हे सुद्धा त्यातलाच भाग आहे का काय, हे सुद्धा म्हणजे हो काही सांगता येत नाही आपण. अगदी. कोणाबद्दल पण बोलू नये असं. हो, पण पण अगदी मग जवळ काय, तरी आलंय ना त्याला. डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय सर? आत्मभान असलं पाहिजे, आणि आत्मभान त्याला विचार करायला प्रवृत्त करते पण की त्या मी माझा आत्ममानाचं साधे. सुद्धा जर हा हा आत्ममानाचं पण जर मार्केटिंग केलं तर काय. एक्झॅक्टली. पण तो ऍटलिस्ट ते लपवत तरी नाही, त्याला कुठेतरी त्याच्या मनात त्याचा कॉन्शियस प्रश्न दॅट्स ओके, विचारतोय मी की काहीच म्हणत नाहीये. हा हा मी काहीच असं. म्हणत नाहीये.
तर म्हणजे ह्याच्याने अजून होणाऱ्या गोष्टी कसं माहितीये, एक तर बिझनेसमन हा सेल्फ अवेअर असायला पाहिजे. आणि सेल्फ अवेअर असतानाच्या गोष्टी कशा आहेत, सेल्फ अवेअरनेस कोणाला येतो की जे कधीतरी म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम ते काहीतरी मी छान केलंय या गोष्टीची त्यांना काहीतरी वावडं असतं. त्यांना त्याच्यात इंटरेस्ट नसतो कारण त्यांना वैयक्तिक हा उंची मुख्य वाढवायची खोल असते. प्रवाहाकडनं बाजूला नेणारा विषय आहे हा, म्हणजे हो हो, आपण अगदी. जेव्हा या छोट्या छोट्या तर गोष्टींकडे अडकून त्या खोल प्रवाहामध्ये जाऊन तिकडे धंदा तिकडे आहे ना ऍक्च्युली. हा हा, आणि जसं तू त्याने मागितलं म्हटलं परत ते सौरभ बॅनर्जीचं मला आठवतं नाही. तर महिंद्रा, तर कोटक महिंद्राचा कोण महिंद्रा आहे तो हा, का कोटक आहे कोण, हा, उदय तो कोटक. 3 BHK फ्लॅट मध्ये राहतो ना, तो काय हो एवढं हो नाही. किंवा त्याने एका याच्यात सांगितलं होतं की चपलेचं पण त्याला भान नव्हतं. ते 5-7 वर्षांनी एअरपोर्ट गेला, हो चप्पल तुटली, 2 तुकडे झाले, तेव्हा त्याने बूट घेतलं. आणि ही कॅन अफोर्ड व्हेरी इझिली लाईफस्टाईल, एक मुकेश अंबानी सारखी लाईफस्टाईल तो अफोर्ड करू शकतो. हो. मग तरी हे लोक का करत नाहीत, कारण त्यांना बऱ्यापैकी पर्पज मध्ये जायचंय. म्हणजे हा हा, व्यवसाय एक्झॅक्टली. का निर्माण केला हे त्याच्यात प्रमुख आपल्याला कळायलाच पाहिजे नाही का? हा, तर एक्झॅक्टली. म्हणजे तिथे त्याने ते म्हटलंय की तो आज काही लाईफस्टाईल अक्वायर करू शकतो, पण त्याच्याने पर्पज डिव्हिएट होईल. आणि मी हे का करतोय, मी इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये का आलो, माझं एक्झिस्टन्सचं रिझन काय आहे, मी स्वतः श्रीमंत होतोय की मी इतरांसाठी पण श्रीमंती चा मार्ग अरेंज करून देतोय, असं ते सगळं आहे. पर्सनल कॅरेक्टरिस्टिक म्हणून सेल्फ अवेअरनेस आता आपण म्हटलं असं की अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि मग जर तुम्ही कुठल्याही गोष्टीने जर तुम्ही प्राऊड फील करत असाल तर मग त्याला फाटा फुटतो. सेल्फ अवेअरनेसला मग बगल दिली जाते. किंवा तुम्ही काय म्हणू शकता, तुम्ही मग ते लेबल क्रिएट करता. आणि मग त्या इन्सिक्युरिटीमध्ये जगत राहता. कोणीतरी तुम्हाला म्हटलं की अरे सौमित्र गोटीकर ग्रेट डिजिटल मार्केटियर आहे. आता त्याच्याबद्दल विचार करत राहिलो ना की आपण त्याच्या थ्रू येणाऱ्या लेन्स मधूनच स्वतःला बघत राहतो. हे ते आपण डॉक्टर लागूंचं पण उदाहरण घेतलं होतं एकदा की अभिनय करताना मला न आवडणारी भूमिका पण समोर असून जेव्हा मी ती करतो आणि ती झाल्या झाल्या मी त्याच्यातून बाहेर पडतो, हे जे भान आहे ना ते आपल्याला जमिनीवर ठेवतो. नाहीतर मी आज जो झालो तो असा आहे तसा आहे हे ते मुद्दामून कॅमेरा समोर पण लॉंग पॉज घेऊन तेच आपण म्हटलं जसं ते बोलतो ना. आत्मभानाचं सुद्धा मार्केटिंग नको. ते तर झालंच. ते हा, पण ते ऍक्च्युली तुम्हाला मग ते प्रॅक्टिस करण्याचा भाग आहे. म्हणजे नुसतं बोलून चालणार नाही. यू हॅव टू ऍक्च्युली लिव्ह विथ इट. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हे जेव्हा तुम्ही असं वागत असताना तेव्हा अजून एक भाग आहे की तुमची स्वतःची पर्सनॅलिटी जर जेव्हा वीक असते ना तेव्हा तुम्ही हे सोशल व्हॅलिडेशन सीक करत असता. आणि त्याच्यामध्ये अजून एक भाग असा म्हटला जातो की तुम्ही इझी टू ऑफेंड आहात का. म्हणजे जरा काहीतरी बोललो, फॉर एक्झाम्पल निशांत आवळेचं पोट फार सुटलेलं आहे असं कोणीतरी म्हटलं की मी लगेच त्याच्यावरती उसळणार, तुझ्या बापाचं खातं. अरे, तुला तर काहीतरी फीडबॅक देतंय असेल खरं तर तू ते मान्य कर, विचार त्याला बाबा तू काय ऑप्शन सजेस्ट करू शकतोस काय हे ते. नाहीतर काय माहितीये मी त्याच्यावरती का उसळतोय, कारण मला माझी स्वतःचीच पर्सनॅलिटी वीक आहे म्हणून मी कधी सोशल व्हॅलिडेशन सीक करतो आणि त्याला धक्का लागला की मला राग येतो. हे बऱ्याच वेळेला आपण फेवरेटिझम हा कन्सेप्ट बघतो की फॉर एक्झाम्पल मुंबई इंडियन्स माझ्या आवडीची टीम आहे. हा, आणि मी मी फॅन म्हणतो स्वतःला, फेवरेट आहे वगैरे वगैरे. आणि काही काळासाठी मुंबई इंडियन्स काय चांगलं खेळत नाही आणि कोणीतरी म्हटलं किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी बोललं तर मला राग येतो. तुला कशाला राग येतो, ते नाही बरोबर खेळत हे सत्य आहे ना. तर तुम्ही स्वतःचे जे फ्लॉड असतात ना ते माणूस दुसरा माझा फेवरेट आहे असं म्हणून त्याच्या मागे लपवू पाहत असतो. ही मानसिक अवस्था आहे, डेव्हलप झालेली नाहीये आपल्याला. किंवा मॅच्युरिटी वगैरे काही लोक असं सांगितलं जातं, मानसिक तज्ञ सांगतात की ज्याच्याकडून कुठल्याही गोष्टीसाठी रिॲक्शन, इन्स्टंट रिॲक्शन मिळवणं कठीण आहे ना तो माणूस युजली डीप थिंकर असतो, अशी एक अनॉलॉजी मांडली होती. तर आणि मग व्यवसाय करायचा तर मी म्हटलं तसं एवढे टक्के टोणपे खायला लागतात की हे जर आपलं डोकं ठिकाणावरती नसेल तर एक चांगला एंटरप्रेन्योर होता होता राहून जाऊ आपण. त्यामुळे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन टाळणं, डिलेड ग्रॅटिफिकेशन प्रॅक्टिस करणं, लोकप्रियतेचा सोर्स टाळणं, हे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहेत जर तुम्हाला बिझनेस बिल्ड करायचा. अजून एक सिमिलर एक्झाम्पल देतो.
बेबी किंवा त्याचा पार्ट 2 नाम शबाना जो होता त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे मनोज वाजपेयी आणि तापसी पन्नूचा. तो रात्री तिला भेटायला बोलवतो आणि तो तिला सांगतो की तुला असं असं हे मिशन आहे, तुला सगळी मदत करणार, पण ती एकदम कोवर्टली असेल, सिक्रेटली असेल आणि ह्याच्यात तुझा मृत्यू होऊ शकतो, तुझा जीव जाऊ शकतो. मग तुला काही याच्यातून तू एवढं देशासाठी केलं तरी तुला काय पारितोषिक मिळणार नाही, कुठे तुझ्या नावाची वाच्यता होणार नाही, काही अवॉर्ड मिळणार नाही, कारण हे सिक्रेट ठेवणं ही गरज आहे. तरच ते मिशन सक्सेसफुल राहू शकतं. आपण देशाची सुरक्षा पूर्णपणे मॅनेज करू शकतो, कुठेही लीक होता कामा नये. आणि त्याने एक म्हटलंय की क्या तुम ऐसी मौत चुनना चाहोगी की जिथे काहीच सेलिब्रेशन नाही, तू एक सामान्य माणूस म्हणून मेला, तू सगळं केलेलं असताना तुला त्याच्याबद्दलची काही बक्षिसे मिळणार नाही, पण तुझ्या डोक्यात तुला स्वतःला माहितीये की माझं जे देशप्रेम होतं ते प्युअर होतं आणि त्याच्यासाठी मी जीव दिला, त्याच्या अगेन्स्ट मध्ये मी काही रिवॉर्ड एक्सपेक्ट केला नाही. यू डिसाइड. तर डिलेड ग्रॅटिफिकेशन इज अ स्टेपिंग स्टोन ऑफ ऑल ऑफ दीज थॉट प्रोसेस. की काहीतरी दखलपात्र जर आयुष्यात, आणि हे आहे पण तुम्ही बघाल, आपण मागच्या पॉडकास्ट मध्ये अब्दुल कलामांबद्दल बोललो. नियर टर्म मध्ये एवढं वैयक्तिक उंची गाठलेला माणूस सापडणं निव्वळ मुश्किल, की अख्खा आयुष्य तो त्या एका टर्म वरती जगला असेल माणूस आणि एकेरीत उच्चार करतोय कारण थोडस ते प्रेम जाणवतं त्यांच्याबद्दल, आपुलकी जाणवते. पण तुम्ही व्हॅल्यू देता देताच ते गेले, असं तुम्ही उल्लेख केला सर मागच्या पॉडकास्ट मध्ये. ते म्हणजे किती जणांना जमेल असं एकदम भावना शून्य नाही, भावना विरहित काम करून, कारण निर्णय चुकतात भावनांच्या आधारे. आणि तुम्ही देश चालवत असताना किंवा देशाची सुरक्षा वगैरे हे सगळे विषय हाताळत असताना तुमचं तुमच्या भावनांवरती कंट्रोल पाहिजे. डिलेड ग्रॅटिफिकेशनचे तुम्ही प्रॅक्टिशनर पाहिजे. सेम गोज विथ बिझनेस. ज्यांनी सर लॉंग टर्म बिझनेस, आज भारतात रिलायन्स आणि टाटा ग्रुप फेमस आहेत कारण मल्टिपल वेगवेगळ्या प्रॉडक्ट आणि सक्सेस रेशो हाय आहे. टिपिकली फिलॅन्थ्रॉपी म्हणून टाटा ग्रुपचं वगैरे नाव घेतलं जातं आणि 150 वर्षाची मूल्याधिष्ठित परंपरा आहे ती. 4 ते 5 CEO आपण बघितले, पण वैयक्तिक गोष्टींसाठी सार्वजनिक चांगुलपणाला तिलांजली न देणारा असा एक बिझनेस समूह जो एथिकली बिझनेस करतो, पैसे कमवायचे तिथे व्यवस्थित, पण बाकीच्या काही अजून हेल्थ एक प्रॅक्टिसेस मध्ये नाव नाही. अजून एक गोष्ट याच्यात अशी दिसते की म्हणजे कधी कधी याचा अतिरेक पण होतो. स्वतःबद्दल काहीच न बोलणे याचा पण अतिरेक होतो. हा, होतं. की आम्ही कित्येक वेळा सांगतो लोकांना की अरे स्वतःबद्दल तुम्ही ग्रॅटिफिकेशन तुम्ही करू नका फार. ओके, म्हणजे बढवून चढवून सांगणे नको, पण तुमच्या व्यवसायाविषयी माहिती करून देणे. आणखीन तुम्ही फोमो याचा कन्फ्युजन का करता? म्हणजे अति बोलू नका तुम्ही, अति तुम्ही करू अवॉर्ड बिवॉर्ड सारखे घेत बसू नका. पण एखादी वैयक्तिक कौशल्य वाढण्याकरता समजा मी एखादी परीक्षा दिली असेल आणि मी एका समूहात गेलो की जिथे स्वतःविषयी सांगायचं आहे, तर तुम्ही याच्याबद्दल सांगायला पाहिजे ना की माझ्या बॅग्स ज्या आहेत, आम्ही 35 वर्ष व्यवसाय करतो आणि आमच्या या बॅग्स आहेत, या अमुक अमुक संस्थेकडनं आम्ही लेटेस्ट त्याचं जे स्ट्रेस टेस्ट आहे ती करून घेतली. की तर हे सुद्धा लोक सांगत नाहीत. किंवा तर ह्याच्याबरोबर कन्फ्यूज करू नये. दॅट इज नॉट ग्रॅटिफिकेशन, दॅट इज व्हॅलिडेशन. तुमचं प्रॉडक्ट व्हॅलिड आहे हे जर आपल्याला कळत असलं तर हे कळायला पाहिजे. आणि याच्याबरोबर मग हे कन्फ्यूज करू नये की मी अमुक ग्रुपचा चेअरमन आहे. ते चेअरमन असल्याचे इथे काय संबंध येतो? म्हणजे मी नेहमी सांगायचो एक ग्रुपचं मी होतो चेअरमन. मी तिथे सांगायचो की चेअरमन कोण, त्याचं चेअरमध्ये मन नाही तो. तर हे तुम्हाला झेपेल का थिंकिंग? कोणीही पटकन आपल्या खांद्यावर आणून हात टाकले तुम्हाला चालेल का? इथपासून सुरुवात होते. आपलं असं वाटतं बरेच वेळा. समजा मी काही पदावर आहे आणि मला म्हणलं, "ए गप रे, बडबड करू नको." असं 4 लोकांमध्ये मला बोललं, तर मला अपमानास्पद वाटतंय का? असं कसं काय मला बोलतो वगैरे जे वाटणं सगळं आहे ना, तिकडनं हे हो. कोर्टाचा हा प्रवास सुरू आता होतो. ह्यालाच धरून म्हणायचं झालं ना, तर हे वाटण्याच्या आधीच्या प्रक्रिया आहेत, की तुम्ही कुठल्या गोष्टी बाकीची मंडळी तुमच्या बरोबर वागता हं. बोलताना अलाव केलेल्या आहेत आणि कुठल्याला तुम्ही तुमच्या वागण्या फाटा बोलण्याने, दिलाय. बॉडी जेस्चरने तुम्ही त्याला प्रतिबंध केलं आणि बरोबर. तुम्ही त्याला उडवून लावलं, ही नंतरची प्रक्रिया झाली. पण असं असतं आणि तुम्ही अच्छा. जे म्हटलात तसं की मी
माझा जो काय व्यवसाय आहे आणि माझी जी काय सोकॉल्ड अथॉरिटी आहे त्याच्याबद्दल एक किमान माहिती देणं लोकांना काय जादू स्वप्न पडणार आहे का? ती तुमचाच मार्केटिंग, कम्युनिकेशन, सेल्सचा भाग आहे ते. बरोबर. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप जेव्हा पराचा कावळा करून बोलतो ना, तिकडे तुमचं ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन किंवा स्वतःबद्दलचं सेल्फ सेंट्रिसिझम जाणवतं. ते थोडंसं आक्षेपार्ह असू शकतं. पण तुम्ही अथॉरिटेटिव्ह पर्सन आहात हे समजा आज आपण म्हणतो की शिक्षणाने लोकांची अथॉरिटी समजते. लोक युजली एखाद्याचं इंट्रोडक्शन करतात. आता बरोबर आहे, कमी वेळात तुम्ही काय सांगणार की कुणाल शाह हा बाबा फ्रीच्या 2700 कोटी रुपयाला तुम्ही विकली, हे त्याचं इंट्रोडक्शन आहे है ना. ते समजा त्याचा संबंध पैशाशी असेल, पण त्या कमी वेळेत एखाद्याची माहिती किंवा ज्याला सामाजिक स्तरावरती मान आहे, तो आज पैसा हीच गोष्ट आहे म्हणून ते तसं करून दिलं होतं. आता कुणाल शाह त्याच एका गोष्टीला धरून बसलाय की मी काय तोफ डागली, तर तो त्याच्या बिहाफवरती चुकीचा भाग झाला. पण माहिती करून देण्यासाठी ह्या गोष्टी लागतात. फॉर दुसरं एक्झाम्पल, अरेंज मॅरेज जिथे होतं तिथे काय तुम्ही वधूवर सूचक मंडळ म्हणा किंवा पेपरात जाहिराती येतात किंवा अदरवाईज पण, वाईट अर्थाने नाही म्हणत आहे, पण आपल्याकडे डेटिंग कल्चर हा प्रकार नाही ना. आता त्याचे काहीतरी चुकीचे जे काय आता ऍब्रिव्हिएशन आहेत समाजात, हा तो भाग अलहिदा. पण डेटिंग कल्चर नाही म्हणजे तुम्ही स्वतःला इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही बाजारात गेलेलाच नाहीत. अरेंज मॅरेज मध्ये होतं काय की परदेशात नोकरी करतो, इतके पगार आहे, स्वतःचं घर आहे, आई वडील शिक्षक होते, म्हणजे आई वडिलांचं शिक्षण, त्यांचा सामाजिक रुतबा, तुमचं शिक्षण, तुमची मिळकत, ह्या पद्धतीनेच तुम्ही तुमची माहिती लोकांपर्यंत देताय ना. आणि कमी वेळेत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचे हेच मार्ग आहेत असं. तर त्याला बरं त्याच्याबद्दल तुमच्या मनात न्यूनगंड आहे तर तुम्हाला डिलेड ग्रॅटिफिकेशन समजलेलंच नाही असाही त्याचा अर्थ निघतो. तर ते मध्ये राहावं असा भाग आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ नये आणि स्वतःच्या डोक्यात हवा जाऊ नये म्हणून पण डिलेड ग्रॅटिफिकेशन एक. कारण सगळ्याच्या मुळाशी धोका काय की तुम्ही जेव्हा समोरच्याला जेव्हा तुम्ही काहीतरी जे नाही येतो चेहरे आणि मुखवटे आपण म्हणतो ते जेव्हा तुम्ही दाखवत असता, तर तुम्हाला त्याची सवय लागते. सवय लागली की 200% तुम्ही ज्या लेवलला पोहोचला असतात न्यूट्रल राहून त्या लेवलला तुम्ही पोहोचणारच नाही. मग तो एक म्हटलं ना की एक चांगला एंटरप्रेन्योर होता होता राहिला असं. असं त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे बरं का, की हे होतं का हे आज विचार करूया थोडं आपण. हे आपण त्या मनस्वास्थ्य हा आपला विषय नाही आहे फार मोठा, पण तरी हो सुद्धा हे शिकणे समजून घेण्याची अगदी थोडक्यात गरज आहे. हो इमेजचा बराच बरंच काळ मी अभ्यास करतो याच्यावरती. हे होतं का म्हणजे काय ते कळतंय पण वळत नाही असं म्हणतो ना. वळत हे नाही. सगळं समजतंय पण हो माझ्याकडे होत नाही ते. आपण असं हो म्हणतो कळतं पण वळत नाही. हो मग हे कुठे अडकलेलं असतं की हे ऑटोमॅटिक रिस्पॉन्सेस आपल्यामध्ये बिल्ड झालेलं हो असतं. हो तर हे हे बदलायचे कसे, तर बदलणं शक्य आहे का? तर येस, बदलणं शक्य आहे. हा, की समोरच्या जगातल्या घटना होणाऱ्या बदलणं शक्य नाही समजा असं धरलं, हो परंतु त्याच्यावरती रिस्पॉन्स मी कसा द्यायचा हो. हे माझ्याकडे बदलणं शक्य आहे. बरोबर. तर हे बदलायचं कसं, याच्याकरता ही सगळी शास्त्र आहेत. NLP झालं, RAPT झालं, काय समजणं आपलं जे आपण अंडरस्टँडिंग करून घेतोय. तर प्रत्येक त्यांनी गेलं म्हटलं होतं त्याप्रमाणे प्रत्येक घटना घडणं आणि त्याची प्रतिक्रिया मग 6 सेकंदाचा अवधी असतो. आपल्या जे सांगायचे 10 आकडे मोज वगैरे तो त्यातलाच एक भाग आहे. आणि दरवेळी चुका करत बसायच्या का, तर दरवेळी हा चुका नाही करायच्या. तर वी हॅव टू इम्प्रूव्ह बरोबर. आवर. आपल्याला थोडंसं त्यात बदलत जायला पाहिजे म्हणून तर आपण हे सगळं करतोय. आम्ही निवडक सुद्धा 4 वर्षापूर्वी जे होतं ते आता नाहीये. आम्ही तेव्हा सगळं सर्वव्यापी गोष्टी करायचो. सोशल मीडिया करायचो, प्रॉडक्ट पोस्टिंग सांगायचो, नाही का रे. हो नंतर आमच्या लक्षात आलं की अरे हा करण्यातला जो लोक जे पोस्ट करतात, तर पोस्टिंगचं उदाहरण घेतलं तर पोस्ट करतात, ते एकच प्रकारचे पोस्ट सगळीकडे सगळी टाकतात. म्हणजे त्यांना सांगून सुद्धा ऐकत नाहीत, बोलतच बसतात. नंतर कुठे आले की गिराईक पकडायचा प्रयत्न करतात. ह्या ज्या गोष्टी आहेत ना सगळ्या, हा उथळपणा का होतोय? मग याच्यातनं लक्षात आलं की अरे नाही, याच्यात बदल करायला पाहिजे. सगळ्याच्या मागे जो विवेक असायला पाहिजे, तो विवेक आणि संयम या 2 गोष्टी, 2 घोडे आपल्याकडे पाहिजेत. अगदी. तर हे 2 घोडे कसे डेव्हलप करायचे याच्याकरता आपण हा सगळा विचार करतोय, हो की विवेकाने जर आपण समजा सिच्युएशन हँडल केली, तर याच्यात 2 गोष्टी घडत असतात. मला जसं बरेच वेळा काय होतं, की मी ठरवलं समजा, की याला रिस्पॉन्स नाही करत, तरी सुद्धा माझ्याकडनं दिला होता रिस्पॉन्स आणि नंतर पश्चाताप पदरी गेलो, है ना. मग ते कव्हर करावं लागतं, स्वतःशी बोलायला कन्व्हिन्स करावं लागतं. त्याविषयी ते नाहीच झालं तर काय? तर याच्याकरता एक मनातनं समजून घेणे आणि त्याच्या मागचं जीवशास्त्रीय कारण सुद्धा आहे.
मी मध्ये एक पुस्तक वाचलं, द बायोलॉजी ऑफ बिलीफ. तर ते एक वाचलं. आणि दुसरं, मी प्रत्येक जे डॉक्टर रत्नपाल किंवा आमच्या ग्रुपवरती व्यक्ती आहेत, तर त्यांच्याकडे मी एक 15 दिवसाचा कोर्स केला. तर डॉक्टर आहेत ते, स्वतः मेडिसिन डॉक्टर आहेत ते, पण ते स्वतः मेडिसिन देत नाहीत कोणाला. हा, असा विषय आहे त्यांचा. तर त्यांनी ही सगळी प्रक्रिया ना 15 दिवस आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितली की होतं काय, आपल्याकडनं क्रिया घडते, इन्स्टंट आपण रिॲक्शन देतो. म्हणजे काय होतं शरीरात, तर शरीरात ऍड्रेनलिन रश म्हणतो ना, तसं ऍड्रेनलिन आपलं Adrenaline. खचकन वरती आता थोडक्यात असं गेलं वरती. माझ्याकडे पुढेकडे बघितलं, माझ्या हाताकडे कळलं, वरती गेलं. आणि नंतर आपलं जाणवलं, आपण काही काळ तिकडे राहिलो, म्हणजे राग आलाय करायचा, म्हणजे काय, वी ट्राय टू जस्टिफाय ऑल्सो की हाऊ आय हम्म, वॉज राईट वगैरे वगैरे वगैरे. हम्म, हम्म. आणि नंतर आपल्या एका पॉईंटला रिअलाइज होतो पण जाम नुकसान झालं, कारण तोपर्यंत परत नॉर्मलला जो वेळ गेलाय, तर ते सगळी समजूत काढणारं जे हार्मोन आहे ना, दॅट इज कॉर्टिझॉल. हो. हे सारखं पंपिंग चाललं असतं, ऍड्रिनलिन कॉर्टिझॉल, ऍड्रिनलिन कॉर्टिझॉल, ऍड्रिनलिन कॉर्टिझॉल, ऍड्रिनलिन कॉर्टिझॉल. तर ही जी, हा जो कर्व आहे, आपण कोविड सारखं म्हणतो, तो कर्व फ्लॅट करणे हे आपलं काम आहे. हम्म. होत ना अगदी. काही प्रमाणात, अगदी काय हं, आपण संत किंवा गुंड नाही. बरोबर. तर ह्याच्याकडे कसं जायचं हे पण आपण हळूहळू बघणार. पण त्याच्या आधी हे समजून गेलं पाहिजे की यांनी अतोनात नुकसान होऊ शकतं एक चांगलं आयुष्य काढण्यापासून. म्हणतो ना. हं. 2 गोष्टी सर. हे जे तुम्ही म्हणालात आता, की व्यवसायात विकणं हे एक स्वतंत्र विषयच आहे ना, आणि मग आपण विकण्यासाठी त्याच्यावरती विषय घेणारच आहोत, हो, मार्केटिंग. जस्ट मी त्याच्यापासून इन्स्टंट मार्केटिंग पासून कसं बाजूला जाऊ हे पण बोलणार आहोत आपण. जस्ट कनेक्ट करायचं, की विकणं हे गरजेचं आहे. मग विकताना तुम्हाला कस्टमरची सायकोलॉजी समजायला पाहिजे. म्हणजे तो मानसशास्त्र हा विषय आलाच, तो व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे. दुसरं ॲड्रेनालाईन रश तुम्ही म्हणालात, की काहीतरी करायची जी इच्छा, प्रबळ इच्छा उबळ तयार उबळ. होते, उभं येते, तो डोपामाइन इफेक्ट आहे. आणि मग तुम्हाला ऑक्सिटोसिन पण पाहिजे, कारण ते लॉंग टर्म संप्रेरक आहे. डोपामाइन त्या वेळेला तुम्हाला ॲड्रेनालाईन रशमुळे तुम्हाला कृती करायला भाग पडतो. त्याच्यानेच आपण प्रेरित होऊन आपल्याला ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मध्ये थम्सअप लाईक साठी आपण वाट बघतो. मग आपले निर्णय त्या हिशोबाने होत राहतात. आणि म्हटलं असं, जर लॉंग टर्म सस्टेनेबल बिझनेस जर डेव्हलप करायचा आहे, तर हे एक्झॅक्टली मारक आहे त्याच्यात. तर ह्याला म्हणजे पर्याय नाहीये. आता फर्स्ट स्टेप आपण निवडकच्या माध्यमातून काय लोकांना व्यवसायाशी संबंधित सांगू पाहतोय, की मला काहीतरी प्रॉडक्ट बॅग बनवता येते, ती मी बनवतो, विकतो, इथपर्यंत व्यवसाय मर्यादित नसतो. मला काहीतरी माझे कॅरेक्टर, की मला समजलं पाहिजे की लोक कशी वागतात विकताना, कोणाशी लॉंग टर्म मध्ये मी निगोशिएट करायचं आहे तर मी कसं बोललं पाहिजे, चॉईस ऑफ वर्ड्स, हे ते मला काय गोष्टींची माहिती पाहिजे व्यवसायाव्यतिरिक्त. हे सगळं आपण या माध्यमातून मांडू पाहतो. आणि त्याचा बेस हा हे एक वन ऑफ द कॅरेक्टर आहे, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. आज आपण इतकं व्हेरिड गोष्टींबद्दल बोललो आहोत, की तुम्ही पर्सनल लाईफ मध्ये ते कनेक्ट करू शकता, प्रोफेशनल लाईफ मध्ये कनेक्ट करू शकता. आणि सगळ्यात पहिलं आपलं नुकसान होणार, नंतर दुसऱ्यांचं. आणि लॉंग टर्म बिझनेस बनवताना हे सगळे हडल्स आहेत, ते पार करायला पाहिजे. आणि मला माहितीये की हे सहज साध्य नाही, म्हणूनच तो प्रॅक्टिस शब्द वापरला आपण. डॉक्टर प्रॅक्टिस करतो आणि लॉयर प्रॅक्टिस करतो असंच म्हणतो ना, कारण कायदा किंवा वैद्यकशास्त्र हे एवढं एक्झॉस्टिव्ह आहे की आपण ते पुरे पडू शकत नाही. म्हणून आपण प्रॅक्टिस हा शब्द वापरतो. ऍटलिस्ट न्यूटनच्या माध्यमातून आपण ह्या चुकीच्या गोष्टी, तुम्हाला ज्या छोट्या वाटतात त्याचं लॉंग टर्म रेपरिकेशन आहे, हे पहिलं लोकांना अवेअर करून देत आहे. मग ते कंट्रोल कसे करायचे त्याचे काही आपण मार्ग सुचवतोय. बाकी त्याची रोजची प्रॅक्टिस करून त्याच्यावरती ताबा मिळवणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, की ते किती इंटरेस्ट होतं. पण किमान आपण हे धोकादायक आहे असा एक फ्लॅग ऑफ तरी करतोय, रेड फ्लॅग दाखवतोय आपण लोकांना असं. बरोबर. हो. एक्झॅक्टली इकडेच आपण थोडंसं हो. येतोय, की हा पहिला चरण जो आहे तो व्यवसाय उभा करायच्याच आधी हे एक कौशल्य आपल्याला आवश्यक वाटतं, की म्हणजे याच्यापर्यंत एवढं जपूया की आपण पटकन एखादी प्रतिक्रिया देताना फक्त थोडंसं थांबूया. आणि NLP मध्ये अजून एक कन्सेप्ट आहे की मोशन क्रिएट्स इमोशन. मोशन क्रिएट्स इमोशन म्हणजे आठ्या पाडल्यासून तुम्ही हसू शकत नाही. एक्झॅक्टली. हा, तर तुम्ही हे जर मान्य केलं तर उलट विचार करायचा. आपण मोशन अशी तयार करायची शरीराची की त्यांनी आपली इमोशन आपली बदलेल. म्हणजे आपल्या प्रतिक्रिया द्यायची आहे, समजा त्यातनं प्रतिक्रिया द्यायची नाहीये, तर मोशन चेंज करायची. म्हणजे आपण प्रतिक्रियेतून जसा हसरा चेहरा करतो त्याच्या मठ्ठ पोकर फेस नावाचं म्हटलं त्याला. तर मठ्ठ जर चेहरा ठेवला आपण, आपल्या फारफार तर मठ्ठ म्हणतील आणि बिंडोक म्हणतील आणि काय प्रतिक्रिया नाही, माठ आहे, प्रदीप कुमार म्हणतील, भारतभूषण म्हणतील, याच्या पलीकडे आपल्याला काय म्हणतात. तर ते म्हटलं तर आपण बाजूला ठेवलं, तर तिथपासून जर सुरुवात केली
तर आपल्याला थोडासा त्याच्यामध्ये एक इन्स्टंट हा हॅक आहे छोटासा, बरोबर. हो. की चेहऱ्यावरती अगदी अगदी कुठल्याही प्रकारचं हे न दाखवणे आहे हम्म. करू शकतो. आणि दॅट्स इट. उद्या आपलं पुढच्या वेळी आपण काय करायचं डोक्यात योजलेलं आहे त्याच्यात. हो. आपण कॅरेक्टर बिल्डिंग बद्दलच अजून एक दोन हो, भेटणार कन्सेप्ट होईल. आहेत ते. हा. बरोबर. त्यापूर्वी आता जर ते तुम्ही सर प्रतिक्रियाबद्दल बोललात ना, त्याचे एक दोन्ही बाजूचं एक छोटं उदाहरण देतो. एक लहान मुलं आहे, माझाच मुलगा आहे समजा, आणि तो बोलतो. लहान मुलं खूप ऍबसर्ड प्रश्न विचारत असतात, पण ती त्यांची क्युरियोसिटी असते. आता एक असा आपण बोलतो, अरे इतना सवाल पूछने के बजाय उतना टाइम तू पढ़ाई में लगाता ना तो कुछ हो जाता. बऱ्याच वेळेला आपल्याला अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात ना. होतं ना. काय इथनं केलं काय तू आपण? नुसते बैठणे का. नाही नाही, तेच आपण केलं काय, एक तर त्याची क्युरियोसिटी मारून टाकली. हा? हम्म. त्याचं विरुद्ध उदाहरण असं आहे की मुलगा आहे, लहान मुलं प्रश्न विचारतातच, आणि मी जर त्याला असं बोललो, यार तू कितना सवाल पूछताय, क्या पकाता है यार, वर्सेस मी माझ्या मित्राला सांगितलं की त्या दिवशी त्याने मला एक एवढा भन्नाट प्रश्न विचारला ना, मला पण विचार करायला लागला. हो. आता ह्या माझ्या दोन्ही प्रक्रिया समजा त्या मुलाने ऐकल्या, तर ह्यापैकी कुठल्या माझ्या प्रतिक्रियेवरून त्याच्या डोक्यात काहीतरी पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट तयार होईल क्युरियोसिटी बद्दल, अर्थातच दुसऱ्या प्रक्रियेबद्दल. म्हणजे ब्लॉक म्हणजे सेल टाकणार नाही तो. हा, म्हणजे आपण त्यांना एका पद्धतीने डिरेक्ट करू शकतो, काही अंशी त्यांना आपण इन्फ्लुएन्स करू शकतो, ज्याच्यावरून समजा मी म्हटलं की ना, अरे नाही यार, माझा मुलगा ना जरा मला आळशीच वाटतो, काय त्याच्या मनात येईल? पण है ना? हे आपलं जजमेंट पास केलं ना आपण, त्याला काय हा, अडचण नाही. जजमेंट ठीक आहे, ते असेल पण तुमचं, पण तुम्हाला जर त्याच्यातून त्याला बाहेर काढायचंय, एक प्रश्न विचारणं हा सिंपल. हा खूप प्रश्न विचारतो असं म्हटलं तर त्याला निगेटिव्ह कॉनोटेशन ऍड झालं, आणि ह्याने मला त्या दिवशी एवढा भन्नाट मुद्दलातला प्रश्न विचारला ना की मलाच त्याचं उत्तर नव्हतं, आणि हे त्याने ऐकलं त्या किंवा मुलाने. तुझं छान आहे, कुतूहल छान आहे तुझं. हा, एक्झॅक्टली. तुम्हाला जर त्याला डेव्हलप करायचंय किंवा असं त्याला. तुला एक छोटासा यातला हा. मुद्दा सांगतो. तू मुलाचं सांगितलंस, मी डायरेक्ट व्यवसायातलाच सांगतो. बोला ना. एका व्यावसायिकांना आम्ही कन्सल्ट करतो, तर त्यांच्याकडे काय झालंय, सेल्सला 2 माणसं आहेत त्यांच्याकडे. हा. तर एक माणूस आहे तो अतिशय चतुर आहे, म्हणजे दाखवतोय चतुर आहे असं. आणि दुसरा ओके. जरा म्हणजे दोघांच्या परिणामात असा आहे की 3 महिने जॉब करतायत, आणि हा जो सो जो चतुर सेल्समन आहे त्यातला, त्या चतुर सेल्समननी 6 ऑर्डर काढल्यात, 6 मशीनच्या, टू द ट्यूद ऑफ 10 ते 12 लाख रुपये. आणि दुसरा जो मंद सेल्समन आहे त्यांच्यामध्ये, हा काहीच करत नाही. त्यांनी काहीच ऑर्डर काढलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हम्म. तर मला म्हणले, सर तुम्ही याच्यात थोडंसं लक्ष घाला. मी म्हणलं ठीक आहे. तुम्ही नसताना म्हटलं मी त्याच्याशी बोलतो. हा. मग जो मंद सेल्समन आहे त्याला मी पहिले बोललो, हम्म. त्याला बोलवलं पाहिजे. म्हटलं कसं काय, तू काय चाललंय. अरे म्हटलं थोडीशी तुझ्याबद्दल असं त्यांचं म्हणणं आहे की तुझ्याबद्दल तू ऑर्डर्स काहीच काढलेली नाहीस. तर हम्म. तुझं काय म्हणणं आहे यावर? मी असं पण नाही म्हटलं खरं आहे का खोटं आहे कसं. हम्म. तो म्हणला, सर हो मशीनची ऑर्डर नाही काढलेला मी, पण मी कन्झ्युमेबलची ऑर्डर काढले. ओके. आणि एक कन्झ्युमेबलची ऑर्डर मिळाली की 3-3 वर्ष ती माझ्याकडे राहते ऑर्डर. बरोबर. आणि मशीनची ऑर्डर एकदाच येते आणि त्यावरती मार्जिन पण कमी असतं. तर मग त्याला म्हटलं, तू हे तुझं जे तू काम केलंयस ना, ते तुझे जे सिनियर्स आहेत त्यांच्यावर पोहोचलेलं नाही, तू काय केलंस. हा. वरती दिसताना 2 लाखाची ऑर्डर मोठी दिसते, आणि तुझं जे महिन्याचं 6,000चं कॉन्ट्रॅक्ट आहे, जे 3 वर्षाकरता कंपनीने केलेलं, बरोबर. तू जी व्हॅल्यू, ऑर्डरची व्हॅल्यू 3 वर्षाचं इंटू 6,000 पर मंथ कर, म्हणजे 2 लाखाची एक ऑर्डर तुझी झाली, असा अर्थ आहे. तर हे तर तू आता म्हणलास ना, तर फक्त, आणि तो पटपट पटपट बोल, आणि त्याला सगळ्यात पहिले मी कॉम्प्लिमेंट केलं याच्या आधी. हम्म. म्हटलं, मित्रा तुझं मेथोडिस्ट नेचर आहे, तुझं मेथोडिकल नेचर आहे, आणि तू खूप बोलत नाहीस, हे पाहिलंय म्हटलं. ही गोष्ट हम्म. खूप वेगळी आहे बरं का, मला ही हम्म. गोष्ट तुझी खूप आवडते. म्हटलं हम्म. तो ओपन कर. Yeah. त्याला हे वैगुण्य म्हणून दाखवलं नाही गेलं, तेव्हा तो ओपन कर. तर एनिवे, तर आपण अशा अनेक गोष्टी पाहूया. हम्म. मिनवाईल अजून एक सांगायला आनंद वाटतो की गेल्या शनिवारी आपली मीटिंग झाली. आपण निवडकचे मित्र असेच भेटून गप्पा मारून जेवण, असं आपलं आपण एक हे ठेवलेलं आहे. संध्याकाळी 6:30 भेटायचं, आणि नंतर काय जे काय 5, 7, 8, 10, 15, 20 लोक असतील त्याने व्यवसायाविषयी छान चर्चा करायच्या, अडचणी मोकळेपणे सांगायच्या, येणारे चॅलेंजेस पण मोकळेपणे सांगायचे आयुष्यात त्याला. कारण व्यावसायिकाला नाही बोलायला जागा नसते, हे लक्षात ठेवूया. हम्म. तर ही जागा तुमची उपलब्ध व्हावी आणि पारदर्शकपणे बोलता यावं. व्यवसायात ते रेफरल्स आणि ते तर होतच राहील, त्याला काय फार मोठं काय लागत नाही. आपण ते 4 ठिकाणी फिरत असतो, तर मी त्याच्याबद्दल काही फार बोलणार नाही.
परंतु ही असं तुम्ही जरूर या. आपण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपण हे घेतोय. पेरुगेट च्या जवळ पुण्यात सदाशिव पेठेत. आता पुढचा शनिवार मला वाटतं 3 फेब्रुवारीला आहे है ना निशांत? हो. 3 फेब्रुवारीला पुढचा शनिवार आहे, म्हणजे पुढच्या महिन्याचा पहिला शनिवार. तर 3 फेब्रुवारीला आपण पुन्हा भेटू. तर त्यालाही जरूर या. तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला तेही सांगा. तुम्हाला जर सभासद व्हायचं असेल निवडकचं, तर त्याचा फायदा सगळ्यात असा की या मीटिंगला तर येतच. शिवाय व्हॉट्सअपवरती आमची सतत चर्चा चालू असतात. काय आवडलं, काय नाही, काय नवीन घडलंय, काय नाही. खूप भडीमार पण नसतो. आम्ही पोस्टिंग करत नाही. माझ्या धंद्यात हे प्रमोशन ऑफर आहे, हे आमच्याकडे नाही. तुम्ही जर खूप बोलबाला वाचला ग्रुप बघत असाल तर तो ग्रुप हा आमचा नाही. तुम्हाला आधीच सांगतो. देर इज नो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. असलं तर डिरेक्ट ग्रॅटिफिकेशन आहे. 4 वर्षांमध्ये लोकांचे व्यवसाय सुद्धा वाढलेत. व्यवसायाकडे बघायचा दृष्टिकोनही वाढलाय. आम्ही असं काय पोस्ट करत नाही की इकडनं एवढा व्यवसाय झाला, तिकडनं एवढा झाला. आणि हा इनडायरेक्टली वाढवा, हाच त्याच्यामध्ये उद्देश आहे. तर असा हा निवडक उद्यमी ग्रुप आपण जरूर जॉईन करावं. लिंकवर सबस्क्राईब करून त्याचा बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. नमस्कार. आभारी आहे. थँक्यू.